आई बरं वाटतंय का? घ्या नाश्ता करून घ्या बरं. मला भूक नाही. बर मग आधी चहा तरी पिऊन घ्या. घ्या. राधिका बाई तुझा निर्णय बदल ना बाई. आई आपण या विषयावरती नंतर बोलूया. नंतर केव्हा बोलणार सांग मला. 15 दिवसावर आली आहे ती घटस्फोटाची तारीख. का करणार तू सांग बर. बदल ना बाई निर्णय. सगळं काही जे काय आहे ते सगळं मिटवून टाक ना बाई. मी तुझ्या पाया पडते कर ना. तो विषय राहू दे तुम्ही चहा घ्या. काय ना आई काय झालं? बरं ती बाई काय करत नाही राहिली ना. सगळं स्वतःच खरं करत आहे. एकदम जिद्दी झाली. आई तसं नाहीये. तसं नाही तर मग का? हा तुला काहीच कळत नाही आता. कशाचं काहीच वाटत नाही का राधिका? सगळं तेच मेस होऊन जाईल. घटस्फोट म्हणजे कटायची गोष्ट वाटते का तू? तुझ्या मुलाची परवाच नाहीये का? माझ्या मुलाची परवाच नाहीये का? आई आई काय ऐकायचं तुझं? काय ऐकू? आई 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 करते. आईच्या शब्दाला तरी मान आहे का? एवढं मी तुला सांगितलं होतं राधिका. त्या भयाड पोटीला डोळ्यासमोर घेऊ नको बोलले होते का नाही? ऑफिस मध्ये तिला पाय ठेवायला देऊ नको बोलले होते का नाही? ती ऑफिस मध्ये आल्यानंतर मला फोन कर. ती नजरेसमोर नको म्हणून बोलले होते ना. तरी देखील तू त्याची हात मिळवणी केली. कळाला त्यासाठी हे सगळं करायची का गरज होती? मोठ्यासाठी त्याला खाली दाखवण्यासाठी का मान ठेवलंस तू? बा आईच्या शब्दाला काही अर्थ आहे का? तुम्ही शांत व्हा बरं. का शांत होऊ? का शांत होऊ? मला काही कळत नाहीये. इकडे तू सांग बरं हिला. तुझ्या शनाचा काही संबंध नाहीये ना. सांग तिला. नाही आई माझा आणि शनाचा काही संबंध नाहीच आहे ना. पण ते शपथ घेऊन सांग ना तू नाहीये संबंध. मग ती पटेल. आई याची काही गरज नाही. हे असल्या शब्द यांनी बऱ्याच वेळा घेतल्यात. या असल्या शब्दांना काही अर्थ नाहीये. नाही अर्थ तर तुझ्या बोलण्यालाही नाही राधिका. तू स्वतः काय करतेस? त्या शनायाला माझ्याकडे पाठवलं कशासाठी? तर माझ्यावर हेरगिरी करायला, माझी सगळी सिक्रेट्स काढून गेला. नाही तेव्हा कुठे गेली होती ग तुझी नीतिमत्ता? कुठे गेली होती तुझी मूल्य? त्या शनायाला सतत वाईट ठरवत असतेस ना. तूही काय वेगळी आहेस मग? तूही तिच्याच सारखी वागलीस ना. वाह आता हेच ऐकायचं राहिलं होतं तुमच्याकडनं. मी खरं बोलतेय. तुम्ही ऐकून घ्या ना माझं. तुम्ही यांना उगाच पाठीशी नका घालू. तुम्हाला मी सांगते सगळं व्यवस्थित घडलं असतं ना तर यांचा खरा चेहरा तुमच्या समोर आल्याशिवाय राहिला नसता. कोणाचा चेहरा खरा कोणाचा खोटा मला काही कळत नाही बा. मीच पुचकळत पडले आहे. का करत आहात तुम्ही? तुम्हाला काहीच कळत नाही का? राधिका आऊन बरं तू असं वागत आहे. मला फक्त एवढंच कळते बाळांनो. तुमच्या दोघांचाही संसार तुटू नये. तुम्ही सगळे एकत्र राहावे. एकत्र आनंदानं नांदावे. कधी करणार हे सगळं? ही एवढी तोंड फाडून बोलत आहे. तुमच्या पल्ले पडत नाहीये. बाय डोळे मिटल्यावर करणार आहात का तुम्ही हे सगळं? आई असं अभद्र काऊन बोलून राहिला? तुम्ही नका ना हा विचार करू. आता या सगळ्यापेक्षा तुमची तब्येत आमच्यासाठी जास्त महत्वाची आहे. ऐका ना मी आज लवकर घरी येते. मी आल्यानंतर बोलूया. तुम्ही शांत व्हा. पाहिलंस ना? पाहिलंस कशी बोलत होती ते? नाही आई माझं एक वेळ ठीक आहे ग. माझ्याशी नाही धड बोलत. माझा काही रिस्पेक्ट राहिला नाहीये. पण तुझा आणि माझ्या डोळ्यात देखत माझ्या आईचा इतकाही रिस्पेक्ट ठेवत नाही हे ना बघवत नाही मला. आई
कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. असं वाटतं ना मीच कुठेतरी निघून जातो म्हणजे प्रॉब्लेमच मिटेल. नाही जातोच मी. नको रे, डोक्यात राग घालू नको. तुम्ही दोघं याच्या मागलात तर कसं होईल माझं. मी आता झोपेतनं उठलीये. यार इकडे खूप प्रॉब्लेम्स झाले, तू ये ना. ती राधिका माझ्याशी बोलत नाहीये, गॅरी माझे फोन उचलत नाहीये, मी काय करायचं? तू ये इकडे, नाही तर मी तिकडे ये ना. सगळं सोडून मला काही रिझन्स नाही ऐकायचे. ओके, सगळे विचारत असतात तुझं एफजीपी कोण आहे कोण आहे कोण आहे. ये आता बस, मला काही नाही ऐकायचं. ओके बाय. ऑफिसला जायचं. ही सगळं करायची का गरज होती? पोट्ट्यासाठी, त्याला खाली दाखवण्यासाठी. त्या शनायाला माझ्याकडे पाठवलं कशासाठी? तर माझ्यावर हेरगिरी करायला, माझी सगळी सिक्रेट्स काढून गेला. नाही तेव्हा कुठे गेली होती ग तुझी नीतिमत्ता? तुम्हाला मी सांगते, सगळं व्यवस्थित घडलं असतं ना तर यांचा खरा चेहरा तुमच्या समोर आल्याशिवाय राहिला नसता. तुम्ही सगळे एकत्र राहावे, एकत्र आनंदानं नांदावे. कधी करणार हे सगळं? ही एवढी तोंड फाडून बोलत आहे, तुमच्या पल्ले पडत नाहीये. बाय डोळे मिटल्यावर करणार आहात का तुम्ही हे सगळं? हाँ बोल राधिका. हॅलो नानीजी. का ग, आवाज कसा येतोय? काही नाही नानीजी. काय झालं, रडतेस का? यांचं आणि माझं पुन्हा घरामध्ये भांडण झालं. अरे देवा. आईंना काही सहन नाही झालं, त्यांचं बीपी वाढलंय. राधिका, मी तुला म्हटलं होतं ना, अगं शक्यतो घरात हे विषय टाळ, म्हणजे सरिता वहिनींना पण त्रास नाही होणार ना. नानीजी मी माझ्या बाजूने प्रयत्न करते हो, पण यांनी मुद्दाम विषय काढला. शब्दाला शब्द पडला, वाद वाढले. बरं तू शांत हो बरं. इथे येतेस का थोडा वेळ? नाही नानीजी, मी ऑफिसला जायला निघाले. अगं पण मग ऑफिसला जाताना अस्वस्थ नको राहूस. पण नानीजी मी संध्याकाळी लवकर येणार आहे, तेव्हा घरी येऊन जाते. हा नानीजी, तुम्ही आईंना समजवाल का? हो बघेन, मी प्रयत्न करते त्यांना समजावण्याचा. पण हे बघ, ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना, त्या आपण तो वर बसला ना त्याच्यावर सोडून द्याव्यात. तो घेतो काळजी. आणि ऑफिसला जातेस ना, आता घरातलं टेन्शन घेऊन जायचं नाही. कारण काय होतं, आपण आपलं टेन्शन दुसऱ्याला देत राहतो. हो नानीजी. काळजी करू नकोस. आनंद, डिवोर्स होईपर्यंत राधाच्या जीवाला काही शांतता मिळणार नाही. त्यात बाबा पण नाही घरी, त्यामुळे आईंना समजवायला पण कोणी नाही. हो ना, आणि आता बाबा नाहीये म्हणजे आपल्याला जास्त सपोर्ट करावा लागेल वहिनी. ते तर आहेच, म्हणून तर सगळी कामं सोडून आलोय मी. अरे आणि हो, अजून एक महत्वाचं काम आहे मला. काय? आनंद, अरे काल जेनी भेटली होती मला. जेनी? ऐकून घे. ती मला म्हणाली की तिला जो मुलगा आवडलाय, म्हणजे ती ज्याच्याशी लग्न करणार आहे, त्याच्याबद्दल ती आज सगळ्यांसमोर इथे सांगणार आहे. ती असं बोलली तुला? हो. म्हणजे गोव्यात मुलगा सिलेक्ट केलाय तिने? नाही, मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. पण काल मला भेटली होती ती, असं मला काहीच बोलली नाही ती. अच्छा, म्हणजे परस्पर तू पण काल भेटला होतास तिला? अच्छा, म्हणून तू माझे फोन उचलत नव्हतास? असं नाही, पण हो बरोबर आहे, करेक्ट आहे ना तुमचं. काल मी सुद्धा फोन केले, माझाही फोन घेतला नाही तुम्ही, रिप्लाय पण केला नाही. नाही काय चाललंय काय आनंद सर? अरे हो रे, बरोबर आहे रे श्रेयस. आता आपल्याला कशाला भाव देईल? अभी उसके जिंदगी में मग आनंद काय चाललंय? नाही सर, काय नाही. काही नाही. सरांना कशाला घाबरायचं? हा घाबरायचं काय? मी सांग सर, आनंद सर आहेत ना ते तू माझा आता ज्युनियर आहेस ना,
पण तर काय माझी रॅगिंग करतोय? जा तू काम कर आणि ते मला प्रॉडक्टची डिटेल दे. वेगळंच काम आहेत लक्ष. अरे तू का उगा ज्युनियर सिनियर वर कुठून जातो? म्हणजे काय? एक मिनिट उगाच थांब रे, गप्प बस. सर मी सांगतो तुम्हाला काय. हा आपला आनंद. काय 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 शट अप. सर आपली जी जेनी आहे ना ती आनंदला खूप आवडते आणि आनंद आता तिला प्रपोज करणार. आनंद, हे सगळं कधी झालं आणि मला कसं माहित नाही? तुम्हालाही नाही ना कळलं? बघा कसला छुपाया. हो ना. ठीक आहे, जेनी येऊ दे, मी तिच्याशी बोलतो. करेक्ट सर, करेक्ट. अरे काय तुमचं हे ऑफिस आहे, काय चाललंय तुमचं? कोणीच बोलू नका प्लीज, कोणीच काहीच बोलू नका. मी जरा आता भीती वाटते मला. मी हळूहळू जरा हिंमत गॅदर करतोय. मी सांगणार, मी स्वतः सांगणार जेनीला नंतर. नंतर कधी नंतर सांगणार? इथे येऊन जेनीने दुसऱ्या मुलाबद्दल सांगितल्यानंतर का तिचं लग्न झाल्यानंतर? काय काही बोलतोस? कशाला लग्न ठरेल तिचं? सांग ना, काही बोलू नको. एक्झॅक्टली, तिचं लग्न होईल आणि हा राहील माझ्यासारखा. अरे पानमलकर सर, तुम्ही काय हाऊसकीपिंगचा स्टाफ वाढवताय की काय? हा इथे सकाळी सकाळी कसा? मी मजा मारायला आलोय फक्त. अच्छा मजा. आम्ही इथे काम करण्यासाठी येतो, मजा करायला नाही. आनंद भाऊजी तुमच्यामुळे येतोय. हा त्याला सांगा जरा. नाही 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 वहिनी, तो माझ्यामुळे इथे येत नाहीये, तो इथे एक वेगळ्या कारणामुळे येतो. हो ना? कारण काय सर? श्रेयस, आता आपला विषय जेनीचा चाललाय ना? मग आनंद भाऊजी केलं का प्रपोज? नाही ना, तेच तर केव्हापासून सांगतोय आम्ही यांना प्रपोज करा, प्रपोज करा, काही ऐकत नाही. काय तुझं? आनंद भाऊजी गुड मॉर्निंग. मॅम गुड मॉर्निंग जेनी. मॅम आय एम सॉरी, मी थोडी लेट आले, बट मी सरांना सांगितलं होतं. कोणत्या सरांना कळवलेलं जेनी? म्हणजे पानवलकर सरांना की आनंद सरांना? काय श्रेयस, आनंद सरांना ती सर म्हणते का आता? अरे हो, आता ती आनंद सरांना आनंद एवढंच म्हणायला लागली ना. एक मिनिट. मला म्हणजे जेनीने पानवलकर सरांना सांगितलं होतं आणि हे पानवलकर सरांनी मला सांगितलं. हो ना सर? हो. नाही नाही, अजिबात नाही. मी कधी बोललो? नाही बोललो सर. हो ना, प्लीज ना सर. हो. नाही. एनिवे मॅम मला सगळ्यांशी जरा बोलायचं होतं. म्हणजे आता सगळे इथे आहेतच, तर मला एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची आहे. अनाउन्समेंट करायची आहे? या जरा सगळ्यांनी इकडे या. जेनी मॅडमना काहीतरी अनाउन्समेंट करायची आहे. मॅम, ॲज यू ऑल नो की मी गोवाला गेले होते. ते मॅरेज प्रपोजल्स आले होते ना माझ्यासाठी. मॅम, मी एक मुलगा सिलेक्ट केला आहे. तर त्याचाच फोटो मला दाखवायचा सगळ्यांना. अरे वा जेनी, मला बघायला आवडेल. सर सोमती सर, फोटो का दाखवायचा आहे? आनंद सर इकडेच आहेत ना. याचा अर्थ फोटो आनंदचा नसणार आहे सर. जेनी मॅम, छान आहे फोटो. कदम बघू.
मराठी चेहरा दिसतोय. अरे वा जेनी क्या बात आहे. ह्याचे केस एकदम स्ट्रेट आणि लॉंग आहेत यार. क्या बात आहे जेनी, गुड चॉईस. आनंद सर बघा ना. सर बघा एकदा. बरं सौमित्र. जेनी डूड यार, म्हणजे असा एकदम स्लिम अँड ट्रीम, म्हणजे असा एकदम विकट आहे. जिम इन्स्ट्रक्टर वगैरे आहे का? गुड चॉईस, गुड चॉईस. आनंद बघ. कॉंग्रॅच्युलेशन सर थँक्स. तो बघ. बघू. काय चुकून माझा फोटो आलाय, तो दाखवा ना. तो फोटो तो सिलेक्ट केलाय, तो जिम इन्स्ट्रक्टर सारखा दिसतो, मराठी दिसतो, तो काय लॉंग हेअर आहे ज्याचे, दाखवा ना. अरे तुझाच फोटो आहे. अरे तिला जो आवडलाय मुलगा तो फोटो दाखवा. अरे यार जेनी समजाव यार याला. येस सर, ते तुम्हीच आहात. मला तुमच्याशी बोलायचं आहे. इकडे नाही बोलायचं. तुम्ही दोघांनी मध्ये उभे राहा. मध्ये उभे राहून बोला. Sir, will you? Sir, will you marry me? आनंद यार, गुज्जू भाई, मला नेहमी वाटायचं तुझ्यासारखा अनलकी माणूस नाही यार. पण असं सगळ्यांसमोर एखाद्या मुलीने लग्नासाठी प्रपोज करणं यासारखं भाग्य नाही यार. आनंद तू सगळ्यात लकी माणूस आहेस. बोला आनंद सर, बोला. बोला बोला आनंद भाऊजी. आम्ही सगळेजण वाट पाहतोय तुमच्या उत्तराची. जेनी वाट पाहतेय. हो. राधा, तू स्वतः कितीही दुःखी असलीस तरी दुसऱ्यांचं सुख बघून तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद येतो ना, तो सगळ्यात जास्त आवडतो.